धावाला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिला घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आतिश कुंभार सज्ज होताना पाहायला मिळतील. येस सर, टायमर आपल्याला दिला जाणार आहे, याची नोंद घ्या. एकच चेंडू आहे सचिन सर, कुठल्याही प्रकारे अतिरिक्त चेंडू असेल. 5 ओव्हरची मॅच आहे. येस, 5 षटकांचा सामना. पहिल्या 4 ओव्हरसाठी आपल्याकडे 20 मिनिटांचा कालावधी असेल. पहिल्या 4 ओव्हर जर 20 मिनिटांमध्ये कंप्लीट झाला नाही तर अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. सागर तौर आणि सचिन गायकवाड ही जोडी मैदानामध्ये. स्ट्रायकर एंडला सचिन गायकवाड, नॉन स्ट्रायकर एंडला सागर. पहिला बॉल आतिश कुंभार षटक क्रमांक 1 मध्ये. तीन वाजून 59 मिनिटं झालेली आहेत. मॅचला सुरुवात झाली. 20 मिनिटांचा कालावधी आपल्याकडे असतील. पहिला बॉल मैदानामध्ये परफेक्ट यॉर्क स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉल वरती एक धाव पंच या ठिकाणी कळवत आहेत. एका धावेनं निश्चितच धफलकाला आकार दिला जाईल. धफलकाचा श्री गणेश मैदानामध्ये होतोय. शून्यात जन्मलो, शून्यात वाढलो, शून्याचे करुणीय मंथन. नव्हतं माहिती जगाला, बसवा एकाच्या बाजूला, येईल किंमत त्याला. पैसे त्या शून्याच्या पुढे कुठला खेळाडू एक म्हणून उभा राहील. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये आतिश कुंभार, मॅन फ्रॉम पावधन. हो, सागर तौर साठी मैदानामध्ये शटॉन गुड लेंथ वरती चेंडू पिच झाल्यानंतर मध्यम गतीने टाकलेला हा बॉल अगदीच आपण पाहतोय चांगली फ्लाईट चेंडू मध्ये होती. टप्पा पडल्यानंतर थोड्याशा प्रमाणात उसळी घेणारा हा चेंडू मैदानामध्ये विकेट किपरच्या हातामध्ये स्थिरावलाय आणि पुन्हा एकदा डॉट स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. हो हो हो, पुन्हा एकदा लाजबाब चेंडू, वेगवान चेंडू मैदानामध्ये आपण पाहतोय. भन्नाट वेगानं फेकणारी चेंडू. या अगोदरचा बॉल आपण जर या चेंडूच्या तुलनेमध्ये विचार केला तर कमी गतीचा बॉल होता, चेंज ऑफ पेस पाहायला मिळालं. त्यानंतर या चेंडूवरती पहिल्या चेंडूपेक्षा तर अधिकचा वेग या चेंडूवरती होता आणि मैदानामध्ये डॉट बॉल पाहायला मिळतोय. याच व्हेरिएशन साठी खऱ्या अर्थानं आतिश कुंभारची ओळख जे सातत्याने राहिले. त्यावेळेस मात्र टप्पा थोडासा पाठीमागे घेतलाय. मैदानामध्ये हलक्या हाताने चेंडू कट करत एक सिंगल धाव घेतली सागर तौर. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात होते परंतु कुठल्याही प्रकारे सचिन इंटरेस्टेड नाहीयेत आणि मैदानामध्ये एक धाव या चेंडूवरती येईल. लेफ्ट हँडर बॅटर सचिन साठी आपण पाहतोय वाऱ्याचा एंड जरूर आपल्याला पाहायला मिळेल. कशा प्रकारे या एंडनं ते फटकेबाजी करतील. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर जे सीमारेषे लगत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकामध्ये ऑन साइडला लॉंगॉन मध्ये आपण पाहतोय आदित्य राजावत आहेत. पुढचा बॉल सचिन गायकवाड पिक करून अक्रॉस द बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बराचसा दूरवरती चेंडू राहिला. मैदानामध्ये केवळ बॅट फिरवली गेली. डॉट चेंडू येतोय. आतिश कुंभार षटक क्रमांक 1 मध्ये चांगल्या प्रकारे आपण पाहतोय या मॅच साठी, या इनिंग साठी एक चांगला पाया मजबूत करताना पहिल्या ओव्हर मध्ये दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतंय. दरम्यान यावेळेस सचिन गायकवाडचा फटका फसलाय. आदित्य राजा मैदानामध्ये आपण पाहतोय झेल टिपला गेलाय आणि फलंदाज सचिन निश्चितच बाद जरूर होतील, परंतु तिसरे पंच चेक करून निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. ते सर विकेट. ओके, विकेट दिला गेलाय, फलंदाज बाद. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम.
सचिन गायकवाड लेफ्ट हँडर घातक विस्फोटक फलंदाज आहेत, परंतु मैदानामध्ये स्वस्तामध्ये माघारी परतलेत नवीन फलंदाज भीमा लष्करी अर्थात तम्मा हा खेळाडू मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 साठी आदित्य रजवत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती त्यांना पाहायला मिळतील. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाचं टॉपलक जर आपण पाहिलं, मैदानाच्या आतमध्ये केवळ आणि केवळ 2 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. प्री क्वार्टर फायनलची लढत, जो संघ जिंकेल तो संघ क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचेल. जो संघ पराभूत होईल त्या संघाला मात्र ही स्पर्धा सोडावी लागणार आहे. फुलटॉस बॉल, यावेळेस पायावरती टाकलेला चेंडू, दिशा खराब, दिशा से भटके तो पडेंगे फटके, चौकार. चेंडू घेऊन या. Thank you. चला असेल तर चेंडू घ्या, अन्यथा दुसरा चेंडू दिला जाईल. या आतमध्ये या, आपल्याकडे वेळ कमी आहे. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 6 धावा दफलकावरती आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहतोय फक्त 2 धावा आल्यात. षटक क्रमांक 2 मध्ये ज्या काही कमी प्रमाणात धावा पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात, त्या धाव्यांची जरूर त्या ठिकाणी आपण पाहतोय भरपाई करायची आहे. षटक क्रमांक 2 मध्ये त्या धावा कुठून काढायच्या आहेत. मैदानामध्ये अशा प्रकारचा मानस सागर तौरचा पाहायला मिळालाय. मैदानाच्या आतमध्ये चौकार पहिल्या चेंडूवरती सागर तौरने खेळलाय. चौक येथील खऱ्या अर्थानं SSPL च्या मैदानावरती निश्चितच 20 ओव्हरच्या मॅचेस मध्ये सागर तौरच्या नावावरती कित्येक मोठमोठे विक्रम आहेत. अलीकडच्या काळामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असलेला सागर तौर, तर दुसऱ्या बाजूने आदित्य रजवत. टेनिस बॉल बरोबर लेदल बॉल मध्ये देखील आपल्या नावाची छाप सोडणारा आदित्य रजवत. पाहूया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सागर, सागर आणि सागर, जिकडे पाहावं तिकडे सागरची हवा. मैदानाच्या आतमध्ये बॅकफुटला जाऊन चेंडू पंच केलाय, पॉइंट मध्ये चौकार. दरम्यान यावेळेस चेंडू हवेत, ओ हो हो, कॅच. जरूर त्या ठिकाणी आपण पाहतोय प्रयत्न फिल्डरनं केला, परंतु थोडासा दूरवरती चेंडू मैदानामध्ये राहिलाय. एक सिंगल धाव, पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले, तदनंतर एक सिंगल आली. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओ हो हो, पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानामध्ये यावेळेस देखील डॉट चेंडू येईल. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना 11 धावा डफलकावरती. यावेळेस मात्र मैदानामध्ये भीमा लष्करी अर्थात तम्माच्या बॅट मधून चौकार.
त्यावेळेचा चेंडू मैदानामध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय भन्नाट वेगाचा शॉर्ट कव्हरला प्रत्येक चेंडूच्या मागे जरूर चेंडू अडवला गेलाय. सिंगल धावे चेंडूवरती येईल. सिंगल स्कोर पुढे जाईल. षटक क्रमांक संपले गेले दुसऱ्या क्रमांकाचं 12 चेंडूंचा डाव संपला गेला. एक गडी बाद धावफलकावरती धावा आहेत त्या 16. गोलंदाज षटक क्रमांक 3 मध्ये रॉकी. नाही तर यावेळेस शपलवून फटका खेळण्याचा प्रयत्न फाईन लेग मध्ये आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाव्या चेंडूवरती येते. मैदानाच्या आतमध्ये एका धावेने धावफलक पुढे गेले. 17 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस सागर तोर साठी कमी गतीने टाकलेला बॉल स्लोवर वन रीड केलाय आणि पाठवलाय वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषा पार षटकार. एक गडी बाद धावफलकावरती धावा आहेत त्या 23 धावा. पुन्हा एकदा सागर तौर इथे जोरदार पद्धतीने बॅट फिरवली. मैदानामध्ये स्वतःवरती नाराजगी व्यक्त करताना सागर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या चेंडूवरती निश्चितच प्रयत्न होता मोठा फटका खेळण्याचा, परंतु यावेळेस पुढे सरसावत सागर तौर ऑन फायर. पुन्हा एकदा बिग 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 सिक्सर. ज्या धावेंची गरज रणजितोबा कलाटे स्पोर्ट क्लब वाकड या संघाला आहे त्या धावा मैदानाच्या आतमध्ये मिळत आहेत. रणजितोबा कलाटे स्पोर्ट फाउंडेशन वाकड हा संघ जर आपण पाहिला तर निश्चितच रियाज शेख यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ. संघातील खऱ्या अर्थानं महत्वाचे अष्टपैलू खेळाडू अलीकडच्या काळामध्ये खर तर इंजर्ड आहेत. सुजित कलाटे अगोदर खऱ्या अर्थानं ते संघाचं नेतृत्व करत होते. यावेळेस सागर तौरच्या बॅट मधून पुन्हा एकदा आकाशाला गवसणी घालणारा कासरसाई करंडकाला सलामी देणारा एक उत्तुंग आणि दिमागदार षटकार 6 धावा. एक गडी बाद 35 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये. रॉकी राजावत फिल्डिंग टीम विनंती असणार आहे. वेळ वाचवा आपल्याकडं नियोजित कालावधी असणार आहे. सागर तौर यावेळेस बीट एक तेरी एक मेरी. मैदानामध्ये डॉट चेंडू येतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय संपलं गेलंय ते 3ऱ्या क्रमांकाचं.
18 चेंडूंचा डाव संपलाय. 35 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये. एक गडी बाद. 35 धावा धावफलकावरती होत्या. षटक क्रमांक मैदानामध्ये चौथ्या क्रमांकाचा घेऊन पुन्हा एकदा आतिश कुंभार दाखल झालेत. पहिला चेंडू सुरेख पद्धतीने हाताळलाय. पहिला चेंडू मैदानामध्ये डॉट येतोय. 11 चेंडू 28 धावींची खेळी. सागर तौरच्या बॅट मधून मोठ्या प्रमाणावरती धावा आल्यात, परंतु भीम आलेशकरे थोडासा शांत जरूर आहे. हलक्या हातानं त्यावेळी चेंडू कट केलाय. सिंगल धाव पुन्हा एकदा चेंडूवरती येते. कासरसाई करंडक 2024 एक मानाची आणि सन्मानाची असणारी स्पर्धा जी आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेचे प्रमुख आयोजक मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासरसाई, समस्त ग्रामस्थ मंडळी कासरसाई, प्रामुख्याने आयोजकांच्या भूमिकेमध्ये अक्षयदादा शितोळे असतील, प्रतापदादा शितोळे असतील, वैभव उर्फ सोन्या शेठ जरे असतील आणि त्यांचा संपूर्ण सहकारी वर्ग. त्यांचं एक कमालीचं आयोजन नियोजन आणि या आयोजन नियोजनाला चार चांद लावण्याचं काम रणजित आबा कलाटे स्पोर्ट फाउंडेशन वाकड हा संघ करतोय. सागर तौर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आक्रमकता धारण करतोय आणि चौकार डीप बॅकवर्ड पॉइंटला वसूल केलाय. चाळीस धावा. हर्षद हो यावेळेस मैदानामध्ये पुन्हा एकदा एक धावतर आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धावेला केलाय नकार. मैदानामध्ये आपण पाहतोय धाव नसणार आहे. शॉट निश्चितच अटेम्प्ट केला नाही, त्यामुळे मैदानामध्ये ही धाव नसेल. मैदानामध्ये डॉट चेंडू येतोय. 40 धावा. पुन्हा एकदा यामुळे सागर तर बिग हिट डीप मिड विकेटला आदित्य राजावत इज द मॅन. झेल टिपलाय फलंदाज बाद. आदेश आदेश आम्ही शांत आहे, संत नाही. दोन गडी बाद. धावफलकावरती धावा आहेत त्या 40. या षटकाचा शेवटचा चेंडू मैदानामध्ये शिल्लक. नवीन फलंदाज महेश मैदानामध्ये दाखल झालेत. हो पहिला चेंडू महेश आक्रमणाचा प्रयत्न करतायत. दरम्यान डॉट चेंडू येईल. षटक क्रमांक संपलं जाईल. चौथ्या क्रमांकाचं 10च्या सरासरीनं 2 गडी बाद 40 धावा मैदानाच्या आतमध्ये स्कोर करवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघांसाठी तितकाच महत्वाचा हा सामना आहे. जो संघ जिंकेल तो संघ क्वार्टर फायनल मध्ये पोहोचेल, परंतु जो संघ पराभूत होईल
त्या संघाला ही स्पर्धा सोडावी लागणार आहे. आखीव रेखीव स्वरूपाचं आयोजन नियोजन असणारी ही क्रिकेटची स्पर्धा. कासरसाई करंडक 2024. प्रथम क्रमांक तब्बल 81,000, द्वितीय क्रमांक 61,000, तृतीय क्रमांक आपण पाहतोय 41,000, चतुर्थ क्रमांक 21,000, तर पंचम क्रमांकाचं पारितोषिक आहे 15,000 रुपये आणि मानाचं करंडक असणारी ही स्पर्धा आहे. मुळशी तालुक्यातील खऱ्या अर्थानं 24 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले. मावळ तालुक्यातील देखील 4 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळालेले आहेत. निश्चितच उद्याच्या दिवसामध्ये 6 संघ पुन्हा एकदा एकमेकांच्या विरोधामध्ये भिडतील. त्यामध्ये मानदेवी क्रिकेट क्लब मान हा संघ उद्या, त्याचबरोबर होम टीम गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे उद्या या मैदानावरती खेळतील. दरम्यान जवळ मैदानामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज किरण कुंभार अखेरचं अंतिम षटक घेऊन किरण कुंभार दाखल झालेत. पहिला बॉल उडवला हवेत, रॉकी राजावतच्या डोक्यावरतून चेंडू आपण पाहतोय अगदीच सीमारेषे लगत. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला अंदाज चेंडूचा बांधला आणि मैदानामध्ये या चेंडूवरती जर पाहिलं 2 धावा या चेंडूवरती येत आहेत. हो पुन्हा एकदा भीमा वेगवान पद्धतीनं बॅट फिरवली, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. मैदानामध्ये निर्धाव चेंडू येतोय. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट यावेळेस, परंतु फुल टॉस बॉल जर तुम्ही द्याल भीमाला तर त्याच्यावरती निश्चितच षटकार निश्चित करावा लागेल. 6 धावा. J. A 48 धावा आपण पाहतोय धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळेस देखील मैदानामध्ये आपण पाहिलं तिसऱ्या पंचांची मदत आहे. बॅटिंग टीमनं रिव्ह्यू घेतलाय वाईड साठी. बघूया तिसरे पंच काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. विशाल 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 थँक्यू. तिसरे पंच कळवत आहेत फेअर डिलिव्हरी आहे. डॉट बॉल मैदानामध्ये येतोय. 2 गडी बाद 48 धावा फलकावरती आहेत. स्ट्रायकर एंडला भीमा लष्करी अर्थात तम्मा. नॉन स्ट्रायकर एंडला महेश शेगडे जे कामकाज करताना पाहायला मिळतात. एक चेंडू महेश खेळलेले आहेत. कुठल्याही प्रकारची धाव त्यांच्या बॅटमधून आलेली नाहीये. या अगोदर कित्येकदा खरं तर महेश यांच्या आडनावाचा आमच्याकडून वारंवार चुकीचा उल्लेख केला गेला, त्याबद्दल दिलगिरी आम्ही व्यक्त करतो. महेश शेगडे आपण पाहतोय नॉन स्ट्रायकर एंडला, परंतु स्ट्रायकर एंडला भीमा आहेत. ऑन साइडला फटका खेळलाय, सिंगल तर आली. दुसरीचा प्रयत्न महेश डेंजर एंडला आणि इथे रनआउटच्या स्वरूपात विकेट. मैदानामध्ये महेश शेगडे होत आहेत बाद. एकोणपन्नास धावा मैदानामध्ये आहेत. 3 फलंदाज शेवटचा बॉल परफेक्ट यॉर्कर हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु चेंडू आपण पाहतोय
ओव्हर्स मध्ये गेलाय. एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा पळून पूर्ण, तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि यशस्वीरित्या 3 धावा. या 3 धाव्यांना संघाचा धावफलक मात्र जाऊन पोहोचलोय 52 धावा. टार्गेट आहे 53 धावेंचं. दुसरा डाव मैदानाच्या मध्ये सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे. चला विनंती आहे लगेचच रणजित बकलांडे स्पोर्टला वाकड संघ आपण मैदानामध्ये दाखल व्हायचे, क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे, वेळ वाचवायचा आहे. डीजे विशाल जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा, सगळ्याला प्रेमाचा तुझा सुगंध दिला. चला वाकड संघ विनंती आहे क्षेत्ररक्षण सजून मैदानाच्या आतमध्ये वेळ वाचवा. बावधन संघाला देखील विनंती आहे आपण आपल्या आघाडीचे फलंदाज ताबडतोब मैदानामध्ये पाठवायचे. कासरसाई करंडक 2024 या स्पर्धेच्या निमित्तानं प्रामुख्यानं उपस्थित होणारे मांडवी क्रिकेट क्लब मान संघाचे अष्टपैलू खेळाडू उद्योजक आदरणीय निलेश अण्णा मोहिते प्रामुख्याने उपस्थित झालेत. आपलं मनापासून स्वागत आहे. उद्याच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं मांडवी क्रिकेट क्लब मान या मैदानावरती या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. त्यांचं देखील आम्ही कासरसाई करंडकामध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतो. निश्चितच रणजित अबा कलाटे स्पोर्ट फाउंडेशन वाकड हा संघ आपण पाहतोय. दरम्यान टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. यानंतरच्या मॅचचा टॉस करूयात. महाळुंगे क्रिकेट क्लब विरुद्ध SB अँड कंपनी अर्थात रुक्मलनाथ क्रिकेट क्लब जवळे. विनंती आहे निलेश अण्णा मोहिते यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस यानंतरच्या मॅचचा.
म्हणून असं यार षटक क्रमांक पहिलं साहिल शेख. पहिलाच बॉल आतिश कुंभारचा स्लॉग शिफ्टचा शानदार सिक्सर. चौकार. थँक्यू दोघे. चौकार 4 धावा. निश्चितच चेंडूनं मोठी उंची खऱ्या अर्थानं प्राप्त केली. अगदी सीमारेषे लगत एका टप्प्यावर चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला, परंतु ज्यावेळी चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला, चेंडू कनेक्ट झाला, त्याच वेळी वाटलं मैदानाच्या आतमध्ये काय षटकार आहे की काय, परंतु पण पाहिला चौकार पहिल्या बॉलवरती येताना पाहायला मिळालाय. मैदानाच्या आतमध्ये चांगली सुरुवात आतिश कुंभार सातत्यानं त्याला बावधन संघासाठी करत असतात. पुढे सरसावा, त्यावेळेस हा चेंडू मात्र मैदानामध्ये ऑन साईडला हलका टॅप केलाय. सूरज जाधव पण पाहतोय चेंडूच्या मागे आहेत, चेंडूला अडवतात, फेकतात. तोपर्यंत जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सिंगल धाव या चेंडूवरती येते. 5 धावा आहेत बिनगड्याच्या मोबदल्यामध्ये. आव्हान जर आपण मैदानामध्ये पाहिलं तर निश्चितच 53 धावेंचं आव्हान आहे. 30 चेंडू 53 धावा या मैदानावरती, या खेळपट्टीवरती निश्चितच एक साधं सोपं आणि सुलभ आव्हान. परंतु वाऱ्याचा वेग जर आपण मैदानावरती पाहिला तर अगदीच प्रत्येक क्षणाला वाऱ्याच्या दिशेचा क्रम बदल पाहायला मिळतोय, परंतु तिथे कुठल्या प्रकारचा प्रभाव बॅटर रॉकी राजावत यांच्यावरती पडणार नाही. मैदानाच्या आतमध्ये चौकार 4 धावा. ईश्वर राजा शिवछत्रपती महाराजांचा पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल, तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि पुन्हा एकदा एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळाली. एका धावेनं डॉपलक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचतोय. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 10. बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्याच षटकामध्ये चांगली सुरुवात आतिशनं पहिल्याच बॉलवरती करत, त्यावेळेस आपण बार मैदानामध्ये ऑन साइडला चेंडूला फक्त दिशा दिली आणि चेंडूला पाठवले डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार. आतिश कुंभारचा जबरदस्त वार, चौकार. माझ्या जिजाऊची पुण्य कशी आली हो फळा, कशी आली हो फळा. SR, SR. तो बापाचा यावेळेस आतिश कुंभारचा फटका बसलाय. क्षेत्ररक्षण डाऊन द बॉल. चुका चुका आणि चुका. कॅच सोडलाय का मॅच सोडले. येणारे चेंडू विणारा धावा तुम्हाला सांगून जाणार आहेत. साहिल शेख वरती आक्रमण जरूर केलं, परंतु शेवटच्या बॉल वरती आतिशला बाद करण्याची एक मोठी संधी आणि ती संधी गमावली. क्षेत्ररक्षक मैदानामध्ये चूक करताना पाहायला मिळाले. एक धाव या चेंडूवरती येईल. षटक पहिलं मैदानामध्ये संपलं गेलंय. अपुलकवरती 15 धावा.
षटक क्रमांक 2 रिया शेख मैदानाच्या आतमध्ये. संघाचे संघनायक गोलंदाजीच्या मार्कवरती येताना पाहायला मिळत आहेत. स्वतःवरती नाराजगी व्यक्त करताना निश्चितच सुमित पाहायला मिळत आहेत. मोठी चूक खरं तर घडली गेली. यावेळेस आतिश कुंभार संधी दिले, जीवदान दिले. त्यानंतर हा घ्या बंगाली रसगुल्ला कोल्हापुरी तडका. एक अफलातून स्ट्रोक, दर्जेदार षटकार, 6 धावा. Mix. एकवीस धावा दोपल कवरती आहेत. 23 चेंडू जिंकण्यासाठी 32 धाव्यांची गरज. परत एकदा आतिश कुंभार. व्हॉट अ शॉट. क्रिकेटचा क्लास आणि सौंदर्य दाखवणारा जबरदस्त पिकअप शॉट. चेंडू 1 बाउन्स. पंचांचा इशारा येतोय 4 रन चौकार. राहुल गोलंदाज यार पण एकदा रियाज. ओ यावेळेस पुढे सरसंवाद फुल टॉस बॉल. त्याच्यावरती आक्रमण केलंय चेंडू डीप कव्हर मध्ये. सूरज जाधव पाठलाग सुरू आहे. चांगल्या पद्धतीने चेंडू अडवलाय. मैदानामध्ये 2 धावा येत आहेत. या 2 धाव्यांना मैदानामध्ये कपल कवरती वाढ. 27 रन, लॉस ऑफ 0 विकेट. जरूर पंचांकडे दाद मागितली जाते. मैदानामध्ये बॅटर जर पाहिलं तर आपला गलट सोडून बराचसा पुढे निघून गेला. त्यानंतर मात्र इथे आपण पाहतोय पंचांनी लिगल डिलिव्हरी कळवली. पुढचा बॉल अतिश साठी. यावेळेस देखील ओव्हरपिचचा चेंडू. वेग या चेंडूमध्ये भरपूर होता. चेंडू लॉंग ऑन मध्ये आपण पाहतोय साहिल शेखच्या हातामध्ये सेरावेल. आलेली एक सिंगल. फलकावरती धावा आहेत त्या 28. 20 चेंडूचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही 25 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. 20 चेंडू 25 धावा सुलभ समीकरण आहे. आतिश कुंभारनं 8 चेंडू खेळलेत. 23 धावा मैदानामध्ये बनवल्यात. रॉकी राजावत फुलर लेनचा बॉल हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न होता. मैदानामध्ये एक सिंगल येईल. फलकावरती 29 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. यानंतर होणारा सामना प्री क्वार्टर फायनल नंबर 2 म्हाळुंगे क्रिकेट क्लब विरुद्ध टोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे संघ. लवळे संघानं टॉस जिंकलाय. दरम्यान आतिश कुंभार यू ब्युटी. व्हॉट अ शॉट. पुन्हा एकदा मॅजिकल आणि क्रॅकिंग 6 धावा. Mix. 18 चेंडू 18 धाव्यांची गरज. यानंतर होणारा सामना दोन्ही संघ आपल्या डगआउट जवळ जाऊन थांबायचा आहे. लवळे संघ विनंती आहे आपल्या डगआउट जवळ थांबा. हा सामना संपल्यानंतर लगेचच पुढचा सामना आपण सुरुवात खऱ्या अर्थानं करणार आहोत. 18 चेंडू 18 धाव्यांची गरज. षटक क्रमांक 2 संपल्यानंतर 35 धावा मैदानामध्ये बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. शेवटचे 18 बॉल 18 धावा. एक साधं सोपं सुलभ समीकरण. बॉल टू रन अशा प्रकारची परिस्थिती आहे. सूरज जाधव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्क वरती येताना पाहायला मिळतील. परत एकदा यावेळेस रॉकी राजावत. वाऱ्याचा एंड निश्चितच आपण पाहतोय.
विरुद्ध दिशेला खर तर वारं वाहते, परंतु ऑफ साईडला मैदानामध्ये निश्चितच वाऱ्याच्या प्रभावामध्ये फटका खेळलाय आणि त्या चेंडूला मात्र पाठवले सीमा पार चौकार. परत एकदा यावेळेस देखील मैदानामध्ये कमालीचा ड्राईव्ह, चेंडू कव्हर्स मध्ये फील्ड केला गेलाय. एक सिंगल धाव येते. सिंगल धावेने धावफलक पुढे 40 या अंकावरती जाऊन पोहोचले. 16 चेंडू आणि 13 धावेंची गरज आहे. आतिश कुंभारच्या अटॅकिंग मोड मध्ये आहे. निश्चितच या 13 धावा त्याला बनवण्यासाठी 16 चेंडू हे अधिकच असणार आहेत. कमीत कमी चेंडूवरती निश्चित आतिश प्रयत्न करतील मैदानामध्ये सामना संपवण्याचा, परंतु इथे रिव्हर्स पुल करण्याचा प्रयत्न होता. लेगबाईच्या स्वरूपात मुख्य पंच विनोद जाधव सर खऱ्या अर्थाने कळवत आहेत. एक धाव येईल आणि एका धावेनं धावफलक पुढे 41 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. रॉकी राजवत, आतिश कुंभार सातत्यानं गोल्डन बावधन संघासाठी नॉट आउट खेळी साकारली जाते. दरम्यान पुन्हा एकदा इथे क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती साहिल कॅच वरती येण्याचा प्रयत्न केला. कॅच देखील कॅरी झाला नाही आणि चेंडू पोहोचला पुन्हा एकदा सीमारेषा पार. कासरसाई करंडकाचा पुन्हा एकदा चौकार. 4 धावा. परत एकदा यावेळेस रॉकी राजवत, कमालीचा फटका, सुंदर ड्राईव्ह, चौकार. शेवटचे 13 चेंडू, 4 धावेंची गरज. यावेळेस देखील रॉकी रॉकी आणि रॉकी, चेंडू जातोय सीमारेषा पार. आलाय विजयी चौकार. 4 धावा. न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन, वेल डन, अभिनंदन. आडलक रणजितबा कल्याणी स्पोर्ट क्लब पाकड संघ, दोन्ही संघांचं मनापासून आभार. यानंतरचा होणारा सामना आपण लगेच सुरुवात करणार आहोत. विनंती आहे, लवळे संघ फिल्डिंग लावून घ्या. महाळुंगे संघ आपल्या आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत.